आपल्या अवतीभवते वीज आहे, आपल्या घरात, ऑफिसमध्ये, रस्त्यावर, सगळीकडे. पण ही वीज आपल्यापर्यंत येते कशी? यामागे एक असा हिरो आहे जो शांतपणे आपलं काम करतो. तो म्हणजे पॉवर ट्रान्सफॉर्मर. चला तर मग या साध्या दिसणाऱ्या बॉक्सच्या आत दडलेलं इंजिनिअरिंगचं जग समजून घेऊया. बघा, ट्रान्सफॉर्मर म्हणजे फक्त एक लोखंडाचा डबा नाही, तो आपल्या आधुनिक जगाचा एक सायलेंट गार्डियन आहे. रस्त्याच्या कडेला किंवा मोठ्या सबस्टेशनमध्ये दिसणारे हे बॉक्स आपल्या घरांना, शहरांना आणि उद्योगांना न थांबता वीज पुरवतात. पण प्रश्न हा आहे की ह्या साध्या दिसणाऱ्या बॉक्समध्ये असं नेमकं काय आहे जे आपलं अख्खं जग चालवतं? या शक्तिशाली मशीनला सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण त्याची 3 भागांमध्ये विभागणी करूया. पहिला झोन हाऊसिंग आणि कंडक्शन, म्हणजे त्याचं बाह्य शरीर आणि रक्तवाहिन्या. दुसरा झोन त्याची संरक्षण प्रणाली, म्हणजे त्याची स्वतःची इम्यून सिस्टम. आणि तिसरा झोन थर्मल मॅनेजमेंट, म्हणजे त्याला थंड ठेवणारी यंत्रणा. चला एकेका झोनमध्ये डोकावून पाहूया. चला तर मग सुरुवात करूया त्याच्या शरीरापासून. त्याचा सांगाडा आणि त्याच्या आतून विजेला वाहून नेणारी यंत्रणा. हे ते भाग आहेत जे त्याला त्याचा आकार देतात आणि विजेला सुरक्षितपणे फिरवत ठेवतात. आता विचार करा, ट्रान्सफॉर्मरचे जे हृदय आहे ना, म्हणजे त्याचे कोर आणि वाइंडिंग, त्याला बाहेरच्या जगापासून सुरक्षित ठेवायचंय. कसं ठेवणार? उत्तर अगदी सोपं आहे, एका मजबूत पोलादी टाकीमध्ये. पण ही टाकी फक्त एक कवच नाहीये, ती आतून एका खास प्रकारच्या इन्सुलेटिंग तेलाने भरलेली असते. हे तेल म्हणजे एक प्रकारे बॉडीगार्डचं काम करतं. ते हाय व्होल्टेज भागांना एकमेकांपासून आणि टाकीपासून वेगळं ठेवतं, जेणेकरून शॉर्ट सर्किटचा धोकाच उरत नाही. बरं, टाकी तर आहे, पण आता एक मोठा प्रश्न उभा राहतो, या स्टीलच्या टाकीमध्ये हाय व्होल्टेज वीज आत बाहेर कशी आणायची? कारण वीज थेट टाकीला स्पर्श करू शकत नाही. इथे मदतीला येतात पोर्सलिन बुशिंग्स. हे पांढरे चीनी मातीचे इन्सुलेटर म्हणजे जणू काही किल्ल्याचे सुरक्षित प्रवेशद्वार आहेत. ते विजेला आत बाहेर जायला सुरक्षित मार्ग देतात, पण टाकीला स्पर्श होऊ देत नाहीत. हे बघा, साधं गणित आहे. जेव्हा वीज खूप लांब प्रवास करते तेव्हा तिचा दाब म्हणजे व्होल्टेज कमी होतो. अगदी पाईपमधून लांब पाणी पाठवल्यावर जसा पाण्याचा दाब कमी होतो तसंच. मग यावर उपाय काय? उपाय आहे टॅप चेंजर. हा टॅप चेंजर म्हणजे गाडीच्या गिअरबॉक्ससारखं काम करतो. तो गरजेनुसार वाइंडिंग्सची रचना बदलून व्होल्टेजला स्थिर ठेवतो. यामुळे आपल्या घरात नेहमी योग्य दाबाची वीज पोहोचते. तर आपण त्याचं शरीर कसं बनलेलं आहे हे पाहिलं. पण एवढ्या महत्त्वाच्या उपकरणाला स्वतःचं संरक्षण पण करावं लागेल नाही का? तर चला पाहूया त्याची स्वतःची इम्यून सिस्टीम, जी त्याला आतल्या धोक्यांपासून वाचवते. आता बघा, जेव्हा ट्रान्सफॉर्मर खूप काम करतो म्हणजे त्यावर लोड येतो, तेव्हा तो साहजिकच गरम होतो आणि गरम झाल्यावर आतलं तेल प्रसरण पावतं. या वाढलेल्या तेलाला जायला कुठेतरी जागा हवी, नाहीतर टाकीवर प्रचंड दाब येईल. इथे कन्झर्वेटर टाकी कामी येते. ही एक छोटी अतिरिक्त टाकी असते जी मुख्य टाकीच्या वर बसवलेली असते, अगदी आपल्या गाडीच्या रेडिएटरच्या टाकीसारखीच. ती या वाढलेल्या तेलाला सामावून घेते आणि दाब नियंत्रणात ठेवते. तुम्ही विश्वास ठेवणार नाही, पण ट्रान्सफॉर्मर चक्कर श्वास घेतो. जेव्हा तेलाची पातळी खाली वर होते तेव्हा तो बाहेरची हवा आत घेतो. पण हवेतला ओलावा म्हणजे मॉइश्चर या तेलासाठी विषासारखा आहे, म्हणून या हवेला फिल्टर करणं गरजेचं आहे. हे काम करतो सिलिका जेल ब्रीदर. यात असलेल्या निळ्या रंगाचं सिलिका जेल हवेतला सगळा ओलावा शोषून घेतं आणि जेव्हा हे जेल ओलावा शोषून गुलाबी होतं तेव्हा समजायचं की आता याला बदलण्याची वेळ आली आहे. आता आपण भेटूया ट्रान्सफॉर्मरच्या सगळ्यात हुशार आणि महत्त्वाच्या बॉडीगार्डला. त्याचं नाव आहे बुकोल्स रिले. हे एक छोटंसं उपकरण आहे जे मुख्य टाकी आणि कन्झर्वेटर टाकीला जोडणाऱ्या पाईपमध्ये बसवलेलं असतं. पण हे छोटं उपकरण एवढं महत्त्वाचं का आहे? चला पाहूया. कल्पना करा की ट्रान्सफॉर्मरच्या आत काहीतरी बिनसललंय. एक छोटासा शॉर्ट सर्किट झालाय. या ठिणगीमुळे तिथलं तेल अक्षरशः विघटन पावतं आणि वायूचे बुडबुडे तयार होतात. हे वायूचे बुडबुडे म्हणजे धोक्याचा पहिला संकेत, जणू काही आतून मदतीसाठी आलेला संदेश. हलके असल्यामुळे हे बुडबुडे वर जातात आणि सरळ बुकोल्स रिलेमध्ये जाऊन अडकतात. या रिलेचं काम करण्याची पद्धत खरंच खूप हुशारीची आहे. ती 2 टप्प्यात काम करते. जर हळूहळू गॅस जमा होत असेल तर याचा अर्थ काहीतरी किरकोळ गडबड आहे. तेव्हा रिले फक्त एक अलार्म वाजवतो. पण जर अचानक खूप जास्त गॅस तयार झाला तर याचा अर्थ धोका मोठा आहे. अशावेळी रिले क्षणाचाही विचार न करता संपूर्ण सर्किट बंद करतो आणि ट्रान्सफॉर्मरला सिस्टीममधून वेगळं करतो. ह्या एका उपकरणामुळे मोठी दुर्घटना टळते. पण समजा सगळंच हाताबाहेर गेलं आणि आत प्रेशर खूपच जास्त वाढलं,
मग काय? त्यासाठी आहे शेवटचा सुरक्षा उपाय, एक्सप्लोजन व्हेंट. हे काही नाही तर आपल्या घरातल्या प्रेशर कुकरच्या सेफ्टी व्हॉल्व्हसारखं काम करतं. जेव्हा दाब एका मर्यादेपलीकडे जातो तेव्हा हा व्हेंट उघडतो आणि सगळा अतिरिक्त दाब बाहेर फेकून देतो, ज्यामुळे टाकीचा स्फोट होण्याचा धोका टळतो. तर आपण त्याचं शरीर पाहिलं, त्याची जबरदस्त सुरक्षा प्रणाली पण पाहिली. आता वळूया शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे. ही एवढी मोठी मशीन 24 तास काम करत असताना थंड कशी राहते? पण थांबा, पहिला प्रश्न तर हा आहे की मुळात याला थंड करायची गरजच काय आहे? ते गरम का होतं? याचं उत्तर सोपं आहे, उष्णता. जेव्हा ट्रान्सफॉर्मर विजेचं रूपांतर करतो तेव्हा काही ऊर्जा वाया जाते आणि तिचं उष्णतेत रूपांतर होतं. यालाच लॉसेस म्हणतात. आणि ही उष्णता जर बाहेर काढली नाही तर ती हळूहळू ट्रान्सफॉर्मरला आतून खराब करू शकते, ज्यामुळे त्याची कार्यक्षमता कमी होते आणि आयुष्यही. म्हणून या उष्णतेला बाहेर टाकणं खूप गरजेचं आहे. आता कूलिंग करण्याच्या पण वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच्या गरजेनुसार. जे छोटे ट्रान्सफॉर्मर असतात त्यांना नैसर्गिक हवाच पुरेशी असते, पण जे थोडे मोठे असतात त्यांच्यासाठी पंखे लावले जातात. अगदी आपण गरम झाल्यावर फॅन लावतो तसंच काहीसं. पण जेव्हा आपण मोठ्या पॉवरफुल ट्रान्सफॉर्मर्सबद्दल बोलतो तेव्हा साध्या हवेने काम भागत नाही. इथे लिक्विड कूलिंगचा वापर होतो. गरम झालेलं तेल रेडिएटरच्या पाईप्समधून फिरवलं जातं आणि बाहेरची हवा त्याला थंड करते. आणि जे महाकाय ट्रान्सफॉर्मर्स असतात त्यांच्यासाठी तर या गरम तेलाला थंड करण्यासाठी चक्क पाण्याचा वापर केला जातो. तर ही स्लाईड आपल्याला सगळं चित्र स्पष्ट करते. यावरून एक गोष्ट लक्षात येते की एकच माप सगळ्यांसाठी योग्य नाही. प्रत्येक ट्रान्सफॉर्मरच्या क्षमतेनुसार आणि त्याच्या कामानुसार योग्य कूलिंग सिस्टम निवडली जाते. रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या ट्रान्सफॉर्मरपासून ते मोठ्या पॉवर प्लांटमधल्या राक्षसी ट्रान्सफॉर्मरपर्यंत प्रत्येकाची गरज वेगळी असते. म्हणजे बघा, एक मजबूत शरीर, एक अतिशय हुशार अशी संरक्षण प्रणाली आणि एक कार्यक्षम कूलिंग सिस्टम, हे सगळं एकत्र येतं तेव्हा तयार होतं हे जबरदस्त मशीन. हे सर्व भाग एकमेकांशी ताळमेळ साधून काम करतात. म्हणूनच आपल्याला न थांबता वीज मिळत राहते. आणि या सगळ्यामधून एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. हे उपकरण लावा आणि विसरून जा असं नाहीये. याचं आयुष्य आणि त्याची कार्यक्षमता टिकून ठेवण्यासाठी त्याची नियमित देखभाल आणि योग्य कूलिंगची व्यवस्था करणं अत्यंत आवश्यक आहे. पण आता जग बदलतंय. आपली वीज बनवण्याची पद्धत बदलत आहे. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यांसारखे नवीन स्रोत येत आहेत जे स्थिर नसतात. मग अशा बदलत्या जगात या आपल्या सायलेंट गार्डियनसमोर कोणती नवी आव्हानं उभी राहतील आणि भविष्यात त्यांची भूमिका कशी बदलेल हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.